नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे MPSC जुमाल या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। आज लेखा व कोशागार जी भरती आलेली आहे त्या लेखा व कोशागारच्या भरतीच्या संदर्भातील जे PYQ झालेले आहेत, मॅथ्स किंवा रिजनिंग म्हणू शकतो आपण त्याला, जो पार्ट आहे त्याच्यातलं आपण लेक्चर 1 ऑलरेडी घेतलेले, आपण लेक्चर 2 आपण आज घेणार आहोत। कंटिन्युअसली लेक्चर सीरीज आपली सुरू आहे। वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या परीक्षा किंवा एग्जाम्स। आता सध्या आपण वनरक्षकची पण आपण लेक्चर घेत आहोत। इव्हन आपण लेखा व कोशागारचे ते सुरूच केले आहेत। अजून ज्या काही वेगवेगळ्या भरती येणार आहेत त्या सगळ्या भरतीचे लेक्चर्स आपण PYQच्या माध्यमातून सुरू करणार आहोत आणि आपल्या ॲपमध्ये त्याच्या सेपरेट बॅचेस असतील। ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला मार्गदर्शनाची किंवा बॅचची किंवा जास्त अभ्यासाची गरज आहे तर ते विद्यार्थी ती बॅच जॉईन करू शकतात। ठीक आहे, तर लेखा व कोशागारचे PYQचा दुसरं लेक्चर आहे। त्यातले जे क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन आपण आज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, बघूया पहिला क्वेश्चन काय दिला आपल्याला। आता बघा, दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण घेतले। ज्याला जी लँग्वेज कन्व्हिनियंट वाटेल किंवा सोपी वाटेल किंवा योग्य वाटेल त्यांनी ती लँग्वेजमध्ये करावं। विच ऑफ द फॉलोइंग इज द क्वेश्चन व्हेन। क्वेश्चन म्हणजे काय माहिती आहे का, भागाकार केल्यानंतर काय उरतं। बघा इथं काय दिलं, विभाजित केले जर -14xy⁴ झेड स्क्वेअरला 2/7 xy⁴ झेड स्क्वेअरने विभाजित केले तर भागाकार काय राहील किंवा उत्तर काय येईल बाबा, असं सरळ त्यांनी विचारलेलं आहे। बघा काय दिलं आपल्याला, बघा -14x y⁴ झेड स्क्वेअर। ठीक आहे, ह्याला काय करायचं आहे, 2/7 बघा 2/7 xy⁴ आणि झेडचा स्क्वेअर किंवा झेड वर्ग ह्यानं जर भागाकार केला तर बाकी काय उरल हे विचारलेलं आहे। आता मला सांगा, इथं y⁴ आहे, y⁴ कट झाला, झेड स्क्वेअर आहे, झेड स्क्वेअर कट झाला, x आहे, x कट झाला, काय राहिलं रे खाली, फक्त -14 राहिले आणि खाली 2/7 राहिलं। ठीक आहे, आता लक्षात घ्या हे सोडवायचं कसं, तर -14 मी आहे तसंच लिहिलं, 2/7 हे छेदामध्ये आहेत, ते 2/7 वरती गेल्यानंतर किंवा अंशस्थानी गेल्यानंतर रेसिप्रोकल होतात किंवा उलटे होतात। ठीक आहे, मग त्याला 2/7 ला मी काढू शकतो 7/2 काढू शकतो। बघा 2/7 आहे, वरती गेल्यानंतर हे 7 वरती ह्याला गुणाकारामध्ये येतील आणि 2 जे भागाकारामध्ये आहेत तेच राहील, किंवा हे अंश असतो, हा छेद असतो, त्याच्या उलट। आता बघा -14 आपण 2/7 भागाकारामध्ये, गुणाकार करायचा असला तर ह्याच्या उलट करायचं, म्हणजे 2/7 ला 7/2 केले आणि गुणाकार करायचा, बरोबर आहे। बघा बे 7 14 उत्तर आलं -7, म्हणजे -7 गुणिले 7 उत्तर आलं -49 किंवा -49, -49 किंवा -49, जे की आपला ऑप्शन नंबर डी आहे। बाकी सगळं कट झालं बघा, xy⁴ झेड स्क्वेअर, xy⁴ झेड स्क्वेअर दोन्ही साईडला, म्हणजे खाली पण आहे, अंशामध्ये पण आहे, छेदामध्ये पण आहे, ते दोन्ही कट झाले आणि फक्त एवढंच राहिलं जे की उत्तर आहे -49 किंवा डी उत्तर आहे -49। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। हां, तर विद्यार्थ्यांनो हे आपलं विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी किंवा तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे किंवा तुमचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सरावासाठी आपण काय करत आहोत बघा, आपण दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपण काय करणार आहोत, आपल्या MPSC जुमाल, ज्याचा की लोगो अशा पद्धतीनं आहे, MPSC जुमाल, जे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती सापडेल ॲप, ते सर्च MPSC जुमाल सर्च करा, गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि दर रविवारी बघा 26 जानेवारीला रविवार येतो, 2 फेब्रुवारीला रविवार येतो, नंतर 9 फेब्रुवारी रविवार, 16 फेब्रुवारी रविवार, 23 फेब्रुवारी, 2 मार्च, 9 मार्च आणि 16 मार्च। प्रत्येक दिवशी हे जे तुम्हाला डेट दिलेले आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस काय येतो मित्रांनो, रविवार येतो किंवा संडे येतो। तर ह्या रविवारमध्ये किंवा संडेला आपण प्रत्येक रविवारी 5 वाजता आपण काय करत आहोत, एक लाईव्ह टेस्ट घेणार आहोत। लाईव्ह टेस्टमध्ये म्हणजे काय माहिती आहे का, की तुम्ही ॲप डाउनलोड केल्यावरती तर लाईव्ह टेस्टचं ऑप्शन दिसेल तुम्हाला 5 वाजता, प्रत्येक रविवारच्या 5 वाजता तिथे तुम्ही क्लिक केलं, तुमची टेस्ट सुरू होणार। आता टेस्टचा सिलेबस, पॅटर्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या आहेत वारंवार, त्याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये वेळ घालणार नाहीत। तर ही लेक्चर दिल्यानंतर जे पहिले 3 विद्यार्थी ह्या लेक्चरमध्ये नंबर मिळवतील किंवा जे पहिल्या 3 क्रमांकाचे विद्यार्थी की ज्यांना चांगले मार्क आहेत त्या प्रत्येक 3 विद्यार्थ्यांना आपण लेखा व कोशागार, बघा प्रत्येक टेस्टमधील पहिल्या 3 विजेत्यांना लेखा व कोशागारे बॅच मोफत, जी बॅच की आपल्या आपल्या ॲपमध्ये आपण सुरुवात केली आहे किंवा आपल्या ॲपमध्ये आहे बॅच,
ती बॅच ह्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना मोफत किंवा फ्री ऑफ कॉस्ट आपण देणार आहोत. म्हणजे टोटल बघा सब्जेक्ट वाईज 4 टेस्ट आहेत, मराठी म्हणा, GK म्हणा, इंग्लिश म्हणा आणि बुद्धिमत्ता, आणि सब्जेक्ट वाईज होणार. आणि इकडे पण काय होणार, इकडे फुल लेंथ होणार, म्हणजे सगळे विषय एकत्र किंवा सगळे विषय एकत्र असलेली एक्झाम. ह्या 4 आणि 4 8 एक्झाममध्ये आपण 8 ते 24 विद्यार्थी आपण काय करणार आहोत, घेणार आहोत, की ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट हा आपला कोर्स मिळणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होईल की जे गरीब विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, की ज्यांचा अभ्यास चांगला आहे पण काही कारणास्तव बॅच जॉईन करू शकत नाही किंवा मार्गदर्शनाचा अभाव असतो त्यांना, त्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फायदा घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम आहे हा. पण लवकरात लवकर तुम्हाला इज्युमॉल, MPSC इज्युमॉल हे ॲप डाउनलोड केलं तरच तुम्हाला पुढचे प्रोसेस, वेगवेगळ्या बॅचेस, वेगवेगळे कोर्सेस, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. ठीक आहे, तर हे सगळं दिलेलं आहे. हां, ह्याच्यामध्ये काय बघा, लाईव्ह होणार आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे. प्रत्येक रविवारी तुम्हाला सांगितलं मी, सब्जेक्ट हे फुल लेंथ आहे आणि कनिष्ठ लेखापाल ह्या पदासाठीच आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट. आणि ही एक्झाम होणार आहे मित्रांनो TCS IBPSच्या आपल्या लेटेस्ट पॅटर्ननुसार होणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. चला बघूया पुढचा क्वेश्चन. एक चौरस आणि एका आयताचे क्षेत्रफळ समान आहे. बघा काय सांगितलं त्यांनी, चौरस आणि आयताचं क्षेत्रफळ समान आहे. बघा मग चौरस काढा. चौरस आणि आयताचं क्षेत्रफळ काय आहे मित्रांनो, समान आहे. आयत म्हणल्यावर काय होईल, लांबी आणि रुंदी. ठीक आहे, लांबी आणि रुंदी. चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे जर चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर असेल. आता चौरस म्हणल्यावर काय, 24 बाजू असली म्हणजे काय मित्रांनो, सगळ्या बाजू चौरसाच्या सेमच असणार आहेत. सगळ्या बाजू चौरसाच्या सेम असतात. आयताची रुंदी 16 सेंटीमीटर, ही लांबी झाली मित्रांनो, ही रुंदी झाली 16 सेंटीमीटर. ही पण काय झालं मग, इकडचं पण 16 आहे आणि ही लेंथ आहे, माहित नाही आपल्याला. तर आयताची रुंदी 16 सेंटीमीटर असेल तर आयताची लांबी काढा, किंवा L = काय हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा मग आता मी काय करू शकतो बघा, तुम्हाला म्हणजे आपल्याला माहिती आहे आयताचे क्षेत्रफळ. बघा मी फक्त लिहितो, आयताचे क्षेत्रफळ = चौरसाचे क्षेत्रफळ. हे त्यांनी काय केलं आपल्याला सांगितलेलं आहे. आयताचं आणि चौरसाचं क्षेत्रफळ सेम आहे. एक चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. तर आयताचे क्षेत्रफळ मित्रांनो काय असते, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, किंवा L × B इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला, किंवा L म्हणजे लांबी, B म्हणजे ब्रेड्थ किंवा रुंदी. लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ असतं मित्रांनो बाजूचा वर्ग, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो साईडचा स्क्वेअर. साईडचा स्क्वेअर. ठीक आहे, साईड किती चौरसाची आपल्याला माहिती आहे 24, म्हणजे आपल्याला दिले 24चा वर्ग. आता इथं काय दिले आपल्याला, लांबी दिली का, लांबी दिलेली नाही, आपल्याला ब्रेड्थ दिलेली आहे किंवा रुंदी दिलेली आहे 16. ठीक आहे, ह्याच्यावरून तुम्ही काढू शकता का नाही, सोपं आहे. ठीक आहे, एवढं समजलं. 24चा वर्ग 30 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात 30 पर्यंत तुम्हाला मिनिमम स्क्वेअर किंवा वर्ग पाठ पाहिजे मित्रांनो. 10 पर्यंत मिनिमम म्हणतोय तुम्हाला मी, घन पाठ पाहिजेत. वर्ग, वर्गमूळ, घन, पाढे ह्या सगळ्या गोष्टी पाठ असल्या म्हणजे तुमचं उत्तर पटकन येईल. आता 24चा वर्ग म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर आलं पाहिजे. ज्यांना येत नाही त्यांनी काय, जे विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी 24 × 24 असं पण सॉल्व्ह करू शकता, किंवा ज्यांना पाठ आहे त्यांनी उत्तर लगेच काढता येईल. म्हणजे 24चा वर्ग मित्रांनो येतो 576. काय येतो 576. आता लेंथ बघा इथं L आणि × 16. आता लेंथ माहित नाही आपल्याला, हे माहिती 576. मग काय करणार बघा, इकडे सोडवतो. L = 576 किंवा 576 मला माहिती आहे. आता 16 इथं काय, L ला इथं गुणाकारामध्ये, तिकडे जाऊन काय होईल, भागाकार होईल. इकडे जाऊन काय होईल, भागाकार होईल. ठीक आहे, भागाकार होईल म्हटल्यानंतर बघा, जर तुम्ही 16चा पाढा म्हटला, 16 × 16 = 32, 16 × 3 = 48, 16 × 3 = 48, खाली उरले 9, 16 × 6 = 96, 16 × 6 = 96, उत्तर आलं 36. काय उत्तर आलं मित्रांनो 36. लेंथ = 36 आलेले आहे, जे की आहे पर्याय क्रमांक D मध्ये 36. पर्याय क्रमांक D मध्ये 36 आपलं उत्तर आहे. बघा कसं केलं मी, 576 / 16. परत सांगतो वाटलंच तर भागाकार कसा करायचा बघा. 16 × 3 = 48, 16 × 64 होतं, पण भागाकार करताना आपण 57 पर्यंतच म्हणायचं. मग 57 पर्यंत 48 आलं. 48 पण 17तून 8 गेले, खाली उरले 9, 0 झाले 96, 16 × 6 = 96, 96 म्हणजे झाले 0 0, 36 उत्तर आलेलं आहे 36, जी की आहे लेंथ आपली पर्याय क्रमांक D मध्ये 36 आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून बघा. आता अशी सुद्धा प्रकारचे प्रश्न आहेत, संख्या सिरीज किंवा संख्या मालिका किंवा सिरीजचे क्वेश्चन होऊ शकतो. तर काय दिलं बघा, आपल्याला सिरीज दिलेली आहे 16 20 20 नाही तर 22 आहे. एकच मिनिट, आपण परत वाटलंच तर हे करूया. हां, 16 22 30, इथं माहीत नाही काय आहे, इथं 52 आणि इथं 66. म्हणजे अशा प्रकारची सिरीज त्यांनी दिलेली आहे आपल्याला, मधली जागा विचारली. आता मला सांगा 16 आणि 22 कितीचा फरक आहे रे, 6चा फरक आहे. 16 आणि 22 6चा फरक आहे. 22 आणि 30 कितीचा फरक आहे रे, 8चा फरक आहे.
म्हणजे बघा फरक कितीने वाढला, इथं 6 होते फरक, इथं 8 वाढले. पुढे काय होणार आहे, पुढे ह्या दोघांचा फरक मित्रांनो 10चा पाहिजे. ह्या दोघांचा फरक कितीचा पाहिजे, 10चा. म्हणजे 30 अधिक 10 किती आहे, 40 आले पाहिजे. 40 आले पाहिजे, जे की आहे पर्याय क्रमांक सी मध्ये 40. जे की आहे पर्याय क्रमांक सी मध्ये 40. बघा 16 आणि 6 22, 22 आणि 8 30, 30 आणि 10 40, 40 आणि बघा इथे पुढे मग 12चा फरक पाहिजे आणि इकडे पुढं 14चा फरक पाहिजे, जो की आपला पूर्णतः मॅच होत आहे. पूर्णतः मॅच होत आहे. ठीक आहे. 6 8 10 12 14 फरक पाहिजे, त्यानुसार हे 40 बरोबर आपलं आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सरासरी काढा. सरासरीचं तुम्हाला मी आपलं जे पहिलं लेक्चर घेतलं आपण लेखा कोशागारचं, त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो 2 ते 3 प्रश्न सरासरीचे होते किंवा मीन ह्याचे होते. मीन म्हणू शकतो आपण त्याला, मीन सॉरी मीन त्याला म्हणू शकत नाही आपण, हा ॲव्हरेज म्हणू शकतो. सॉरी ॲव्हरेज, ॲव्हरेज हां मीन म्हणू शकतो आपण त्याला. ॲव्हरेज किंवा मीन, मीन मीन मोड मीडियन असतात, तर मीडियन नाही म्हणू शकतो आपण त्याला, मीन म्हणू शकतो. मीन आणि ॲव्हरेज एकच आहे, किंवा मराठीत समजलं नाही तर सरासरी. सरासरी म्हणजे काय, सरळ सरळ सगळ्यांची बेरीज करायची, भागिले जेवढ्या संख्या आहे तेवढ्या. म्हणजे सरासरी काढताना बघा 65 अधिक 58 अधिक 58 अधिक 65 अधिक 78 अधिक 84 भागिले 1 2 3 4 5 6 6 संख्या आहेत, करायची बेरीज. बघा बेरीज करा. 5 आणि 8 13 किंवा 8 आणि 8 16, 16 आणि 10 26, 16 आणि 10 26, 26 आणि परत 12, 26 आणि 12 26 27 28 आणि 10 38. हातचे आले म्हणजे 8, हातचे आले 3, हातचे आले 3 भागिले 66 ठेवा, हातचे आले 3. परत बघा 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 21 आणि हे 10, 5 आणि 5 10 झाले ना, 21 आणि 10 31, 31 आणि हे 32 33, 31 आणि 32 33 34 किंवा 31 आणि 6 37 आणि प्लस 3 40. ही झाली 408. 408 भागिले 6, 408 भागिले 6 इथं तुम्ही भागाकार करू शकता. 6चा पाडा 6 6 36, सॉरी 6 6 36, खाली उरले 4 48, 6 8 48 म्हणजे 68 उत्तर येतं आपल्या इथं. तर आपण ह्याला कट केलं मित्रांनो तर आपला आन्सर येतं 68, जे की पर्याय क्रमांक आपला मला वाटतं ह्यांचं 58च्या ऐवजी इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, 68 पाहिजे होतं. काय पाहिजे मित्रांनो, 68 पाहिजे होतं. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी 68. मीन काढा किंवा ॲव्हरेज काढा म्हणल्याने सरासरी सगळ्यांची बेरीज करायची, भागिले जेवढ्या संख्या आहेत तेवढं करायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ 7/10 - 3/8 इज. बघा 710 वजा 3/8 ची व्हॅल्यू काढायची विचारले. बघा 710 वजा 3/8 म्हणजे सरळ सरळ म्हणून यांचं म्हणणं आलं की सॉल्व करायला किंवा सोडून दाखवा. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हे अपूर्णांक आहेत, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाची वजाबाकी. ह्याच्यामध्ये 2 कंडिशन असतात. जेव्हा यांचा छेद समान असतो, जेव्हा यांचा छेद समान असतो तेव्हा आपण छेद एकच घ्यायचा. म्हणजे समजा इथं 10 आहेत, इथं पण 10 आहेत, आपण डायरेक्टली छेदस्थानी 10 घेणार आणि 7 वजा 3 करणार. का बरं, इथं वजाबाकी दिली 7 आणि 3 दिले, 7 वजा 3 भागिले आपण 10 लिहिलं असतं जर इथं 8च्या ऐवजी 10 असतं तर. समजते, म्हणजे डायरेक्टली बेसिक सिंपल काय असतं, इथं प्लस असतं 7 अधिक 3 भागिले 10 केलं असतं. का बरं, जर छेद सेम असेल तर. पण आता छेद सेम नाही, मग आपल्याला छेद सेम करावं लागेल. मग ह्यासाठी आपण काय करू शकतो, तिरपस गुणाकार किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणू शकतो याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरका गुणाकार करा. तिरका गुणाकार बघा 7 गुणिले 8 वजा 3 गुणिले 10, ठीक आहे, भागिले 10 गुणिले 8. बघा हे दोघांचा गुणाकार वजा दोघांचा गुणाकार आणि हे दोघांचा गुणाकार असं करायचं. 7 8 56 मायनस 10 30, ठीक आहे, भागिले 80. 56 वजा 30 भागिले 80, 6 आणि 2 26 भागिले 80. आता 26 भागिले 80, पण 26 भागिले 80 आपलं उत्तर आहे का, इथं ऑप्शन पण नाही आहे आणि 26 भागिले 80 आपलं उत्तर पण चुकू शकते. का बरं, ऑप्शन नाही ते सोडून द्या. पण आपल्याला एक सवय लावा की जोपर्यंत उत्तर पॉईंटमध्ये नाही काढायचं तुम्हाला, जोपर्यंत त्याला डिवाइड करता येईल किंवा त्याला भागता येईल तेव्हापर्यंत भागायचं. मग कसं करणार आपण, ह्याचा युनिट प्लेसला किंवा काय म्हणू शकतो आपण, एकक स्थानी बघा 6 आहे इथं 0, याचा अर्थ काय झालं, ही समसंख्या आहे म्हणजे ह्याला 2 न भाग जाणार, 4 न भाग जाणार का, नाही जात. का बरं, 26 आहे, 4 सक 24, पुढे हा जातो का भाग, पूर्ण भाग जात नाही. मग ह्याला आपण 2 ने भाग घालूया. तर 2 इथे येणार 13, इथे येणार 40. समजतंय, म्हणजे 13 भागिले 40 आपलं उत्तर पाहिजे. 13/14, 13 दुने 26, 40 दुने 80. दोन्ही वरती अंशस्थानी आणि छेदस्थानी भागाकार केला, उत्तर आलं 13/40, जे की आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. बघा बाकी ठिकाणी काय मायनस आहे, पण मायनस येणार आहे का, नाही येणार, मायनस येणार नाही, प्लस उत्तर येणार आहे. कन्फ्यूज होऊ नका, मायनसचा त्याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, उत्तर आलं पर्याय क्रमांक बी.
नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या 6 विषम नैसर्गिक संख्यांचा मध्य काढा. मागच्या लेक्चरमध्ये काय आलं, पहिल्या 7 विषम संख्यांचा मध्य काढा आलं होतं किंवा सरासरी काढा. आता विचारलं पहिल्या 6, मग पहिली विषम संख्या कोणती बरं? 1. दुसरी कोणती येणार आहे? 3. नंतर 5, नंतर 7, नंतर 9, नंतर 11. 1 2 3 4 5 6 झाल्या. किती संख्या झाल्या? 6. सरासरी काढायची असल्यामुळं 6 संख्यांची असल्यामुळं भागिले 6 करायचं. 6 संख्या विचारल्या, 10 म्हणले असते तर मी 10 संख्या लिहिल्या असत्या, पहिल्या 10 विषम संख्या भागिले 10 केलं असतं. ठीक आहे, करा बेरीज. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि हे 9 25, 16 आणि किंवा डायरेक्टली 11 आणि 20 होतात, म्हणजे किती झाले? 36 किंवा 36. 36 भागिले 6 जे की उत्तर आहे. 6 1 6, 6 7 36. आपलं उत्तर आलेलं आहे 6. पर्याय क्रमांक 6 कुठे, म्हणजे पर्याय क्रमांक 6 वाला कोणता आहे? पर्याय क्रमांक डी आहे किंवा ऑप्शन नंबर डी, ज्याचा आन्सर आहे 6. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, -2 बघा. आता -2चा घातांक 7वा वजा इथं गुणाकार आहे, एकच मिनिट, गुणाकार आहे इथं, गुणिले -2चा 10वा घातांक गुणिले -2चा 3रा घातांक. आता हे घातांकाचे नियम तुम्हाला मित्रांनो माहित पाहिजे. घातांकाचे नियम कसे असतात माहिती आहे का? बघा, समजा a⁴m इंटू a⁴n असेल. बघा, म्हणजे a म्हणजे काय की संख्या सेम आहे, की त्या संख्येचा म्हणजे संख्या जी आहे, संख्या a आहे, दोन्हीकडे सेमच आहे, पण घातांक वेगवेगळे आहे. संख्या दोन्हीकडे सगळीकडे -2 आहे, घातांक वेगवेगळे. अशा परिस्थितीमध्ये काय होतं माहिती आहे का? घातांक एकच राहतो सगळ्यांचा मिळून, आणि ए जे असतं ती एज कॉन्स्टंट संख्या एकच राहते, आणि घातांकाची काय होत असते? बेरीज होत असते. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होत असते, म्हणजे a⁴m+n. मग इथं काय सगळीकडे कॉमन 2 आहे, -2 आहे, -2 अशीच राहतील, आणि घातांकाची बेरीज होणार आहे. म्हणजे बघा 7 + 10 + 3, बरोबर आहे. बघा -2 अशीच राहणार. 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, म्हणजे -2 घातांक, त्याचा घातांक -2चा घातांक 20 किंवा -10⁻20 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय आहे का कुठं? पर्याय आहे -2 वाला. बघा इथं प्लस वाला आहे, -2⁻20 पर्याय क्रमांक ए आलेला आहे. आता तुम्ही म्हणताल मायनस सगळीकडे का आलं? की सगळीकडे -2 कॉमन आहेत म्हणून तसे घेतलं आपण. ठीक आहे. आता पुढच्या वेळेस बघा, समजा प्रश्नाची पातळी जर वाढवली तर -2⁻20 आलं, -2⁻20 ऑप्शनमध्ये हे देणार नाही, मग -2⁻20 हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. असं सुद्धा ते देऊ शकतात आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन परत बघा, सरासरी काढा किंवा ॲव्हरेज काढा. किती संख्या मित्रांनो? बघा 98 + 42 + 38 + 64 + 46 किंवा 46 आणि 18. 1 2 3 4 5 6 6 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 भागिले 6 करावं आपल्याला. तर एका स्थानाची बेरीज करत चला. 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 22, 22 आणि 6 28, 28 आणि 8 36, 36 ला 6 हातचे आले 3, इकडे लिहितो ह्या साईडला. 9 आणि 4 13, 14 15 16, 16 आणि 6 22, 22 23 24 25 26, 26 आणि 27 आणि 3 30, 30 भागिले 6, 306 भागिले 6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. मग भागाकार करा. 6 1 6, 6 पंचे 30 आणि 6 1 6 51. उत्तर आहे आपलं 51 किंवा 51. पर्याय क्रमांक डी ऑप्शन आपला आलेला आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 20 मीटर आणि 15 मीटर कर्ण असलेल्या समभुजाचे क्षेत्रफळ काढा. तर इथं काय शकतो आपण? रोम्बसचे क्षेत्रफळ काढा असं त्यांचं म्हणणं आलं. आता रोम्बसचे क्षेत्रफळ काढताना काय असतं माहिती तुम्हाला? जो डायगोन असतो किंवा कर्ण असतो बघा, रोम्बसचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रोम्बस असं म्हणू शकतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, एरिया ऑफ रोम्बस. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. काय असं माहिती आहे का? जे डायगोनल आहे बघा, डायगोनल असतात ते, डायगोनल इंटू डायगोनल किंवा कर्ण बघा इंग्लिशमध्ये, मराठीत काय म्हणतो आपण त्याला? कर्ण 1 गुणिले कर्ण 2 भागिले 2, दोन्ही कर्णांचा गुणाकार भागिले 2. कर्ण पहिला काय दिलेला आपल्याला? 20 सेंटीमीटर दिलाय, सॉरी दुसरा दिलेला आहे 15 मीटर. दोन्ही पण दोघांचं युनिट किंवा एकक सेमच आहे. भागिले 2 करा. बे 1 बे 10 20, म्हणजे उत्तर काय आलं? 10 गुणिले 15 जे की उत्तर आले 150, 150 मीटर स्क्वेअर किंवा 150 मीटर स्क्वेअर आहे का कुठं? पहिलाच क्रमांक आहे 150 मीटर स्क्वेअर. समजलं?
रोम्बसचा एरिया दिला असेल, काढायचा असेल आपल्याला, 2 डायगोनल किंवा कर्ण दिले असतील तर त्या दोन्ही कर्णांचा गुणाकार करायचा आणि भागिले 2 करायचं, ते तुमचं त्या रोम्बसचं क्षेत्रफळ येऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2 परिमेय संख्यांचा गुणाकार नेहमी डॅश डॅश असतो. बघा, 2 परिमेय संख्यांचा गुणाकार नेहमी काय असतो, तर 2 परिमेय संख्यांचा गुणाकार मित्रांनो लक्षात ठेवा, हा सिंपल प्रश्न होता, त्याचा उत्तर असतं परिमेय. 2 परिमेय संख्यांचा गुणाकार नेहमी परिमेय असतो, किंवा द प्रोडक्ट ऑफ द 2 रॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीत म्हणतो परिमेय संख्या. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हां, तर अशा प्रकारे आपण इथं PYQचे क्वेश्चन्स जे की तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये आलेले आहेत त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. प्रत्येक दररोज आपण काही ना काही लेक्चर्स घेत आहोत प्रत्येक विषयाचे. तर आज आपण इथे थांबूया. काही डाऊट असेल, एखाद्या प्रॉब्लेममध्ये समजलं नाही किंवा अडला असेल, कमेंट करा. नाही जर कमेंटला रिप्लाय आला तर कॉल करा. तुम्ही तुमच्या रिप्लायला किंवा कमेंटला किंवा कॉलला उत्तर देण्यात येईल. आणि आमचे एफर्ट्स किंवा आपल्या चॅनलवरती ज्या ॲक्टिव्हिटी होतात तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि जेणेकरून काय होईल की आम्हाला पण सुद्धा पुढचे लेक्चर्स घेण्यासाठी प्रोत्साहन होऊ शकतं. ठीक आहे. थांबूया इथं, भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.